पाहू शकता हे गार्डन आहे. हे गार्डन एकदम मजेशीर आहे. आम्ही फिरायला वगैरे सगळं कधी कधी आम्ही बोर झाला तरी. हॅलो भाईचारानो, भाईनो, मित्रांनो, छोरांनो, सब मी आलोय आमच्या गावामध्ये, झालोय प्रकट. तुम्हाला विश्वास येत नसेल, रिअल आहे, बघायचे. तुम्हाला विश्वास होणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे मी ह्याच्यावरून पाठ काढलाय. हे पाठ वाव. पण हे सीताफळचं सीझन नाहीये. हे सीताफळ सगळे वाळून गेलेले दिसेल आपल्याला, सगळे वाळून गेलेले सीताफळ. पण ह्या सीझन मध्ये सीताफळ येणं हा अशक्य आहे. डोंगराचा नजारा पाहू, एकदम मस्त हवा सुटले. झाड बघा कसं असतं, लक्ष्मी तळाव एकदम. अरे भाई साहब, एवढी हवा आहे, उडून पळाला. मजाक येतोय, मजाक येतो, मजाक. 6 फूट किती, 5 फूट 10 इंच. अरे बाबा, 5 फूट 10 इंच. तुम्ही पाहू शकता, बऱ्याच दिवसांनी आमच्या घरामध्ये गेटचा दरवाजा. हे आवत आहे. आवाजामध्ये पाणी कमी आणि डास जास्त आहेत. आणि हा आमचा कॅम्पस. वर कॅम्पस 4 व्हीलर 3 व्हीलर 6 व्हीलर इथं पार्क करू शकता. आणि हा मेन डोअर, आमच्या घरामधला मेन डोअर. हे पहा, सिक्रेट लॉक. वेलकम 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 टू माय घर, माय डार्क रूम, हवेली हवेली हवेली. ये देखो भाई, आपको ये यहाँ पर बेड है, इथं बेड आहे. हा दिवाण. आणि तुम्ही पाहू शकता, मला बॉडी बिल्डिंगची ट्रॉफी भेटली होती. बॉडी बिल्डिंगची ट्रॉफी भेटली होती. हे एकच आहे निशाणी बस. त्यानंतर जेव्हा मी 8वी 9वीला शाळेत होतो, तेव्हा मी वया पुस्तक घालण्या 6वीला होतो, तेव्हा घरच्यांनी मला सामान वगैरे घालण्यासाठी लगेच मला पेटी दिली होती. आता त्या पेटीमध्ये कचरा. आणि हा आहे आमच्या घरामधला एसी. फिरतंय कमी, चलतंय जास्त आणि वाजतंय जास्त. आणि तुम्ही पाहू शकता, जेव्हा मी 9वीला गेलो तेव्हा ही पेटी घेतली, जेव्हा मी 10वीला गेलो तेव्हा ही पेटी घेतली. आता सध्या बिना कुलपाचं घरामध्ये पडलेली आहे. आता त्याची काही गरज नाहीये. तुम्ही पाहू शकता, तिथं एक बल्ब आहे, त्या बल्बाची सावली कमी आणि शॉर्टच जास्त होते. आणि इथं पाहू शकता, इथं सगळे लाकूड वगैरे त्यासाठी, स्वयंपाक वगैरे बनवण्यासाठी इथं मध्ये ठेवलेले. कारण की तुम्ही बाहेर वातावरण बघू शकता, कधी आभाळ होतंय, कधी पाऊस पडतोय, कधी पत्थर उडून जाते, कधी काय होते. आणि ह्या कुलपाची सिस्टीम एकच आहे, त्याला असं करा आणि दाबा, लॉक. रफ्तार दरवाजा आहे राव, रफ्तार आहे. मीटर असं डब्बा पडलेला आहे. त्याच्यामध्ये एकदा काय शॉर्ट सर्किट झाला तेव्हापासून असं काही रिपेअर करायचा ना म्हणून. आणि हा आमच्या जुन्या काळातली आमच्या आजोबाच्या हातातून आमचे आजोबा वापरत असलेली ही रांधण आता पडीक पडलेली आहे. ज्याच्यामध्ये मी शॉवर वगैरे घेत होतो, ओपन शॉवर, दुनियामधला नंबर 1 ओपन शॉवर हा. त्याच्यामध्ये लाकडं भरलेले, हेल्मेट तुटलेलं वगैरे सगळं बेसमेंट पार झाले. जेव्हा मला आंघोळीला पाणी नव्हतं, मी त्या आपसाला
गेलो होतो अंघोळ करण्यासाठी, तर हे हापसामध्ये पाणी निघालं नाही, त्याच्यामुळे हे उकळून आणलं. गद्दर पिक्चर बघितला असेल तुम्ही. पाहू शकता हे गार्डन आहे. असं तर आमच्या गावाकडलं वातावरण एकदम मजेशीर आहे. आम्ही फिरायला वगैरे पावसावर डिपेंड आहे, परंतु कधी कधी पाऊस पण साथ देतोय. आमच्या वस्तीच्या बाजूला काही अंतरावर ग्रामीण रुग्णालय झाले, त्यामुळे आमच्या गावाला डिमांड आल्यासारखं आहे. तुम्ही पाहू शकता, येऊन आम्हाला 3 किलोमीटर झाले नाही तर अर्ध्या तर गाडी पेट्रोल संपलंय. आणि हे बघा, रुईतून काही 100 मीटरच्या अंतरावर राहिलेली आहे. हे आमच्या गावाहून 3 किलोमीटरच्या अंतरावर हे एक गाव आहे. आणि असले याला झाले बघा, हे बघा रुईमधून जाणारी ही जी नदी आहे, आमच्या शेतामध्ये वाहन वाडी वाट वगैरे त्या बाजूला सगळी आमची शेती आहे. आमच्या शेतीला ह्या नदीचा पाणी आहे. गावाच्या जवळपास आलोच बोलत बोलत. चालूच आहे माझं. हो, फायनली बुगाटी चालू झाली. आम्ही गावामध्ये पोहोचलो. ठेवू का इथं बॉटल टाकू? छोटासा गाव अंजेंडो, आमचा पोस्ट ऑफिस अंजेंडो. वेलकम. चौक आणि हा मेन रस्ता बस स्टँड, मेन मार्केट आणि येलगाव रूट आपण चालला तहसीलकडे. या गावामधून जाण्याचा रस्ता शॉर्टकट आहे. रस्ता एवढा खास नाही, कच्चा आहे. धारूर तहसील मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धारूर तहसील मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मैंने लगा दी गाड़ी पार्किंग. ये है ओपन एरिया, उसमें नींबू ऐसे बाग, बहुत बढ़िया वाला बाग बगीचा. और ये है उनका रूम. मैं जा रहा हूँ सीढ़ियों से, मैं आ गया हूँ उनके घर. हो, यहाँ पर नटी और आई बैठी हुई आराम कर रहे हैं. और गोलू का आता पता नहीं है. गोली कच्चा, गोली 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 कहाँ है? इधर नहीं, उधर नहीं, किधर नहीं, लेंटन पे नहीं है तो कहाँ पर है गोली? ये देखो गोली की चेयर. और ये देखो किचन. यहाँ पर सोफा, फ्रिज, फ्रिज में क्या है खाने के लिए? वाह, तेरे को क्या बोला? अवतार कुछ अच्छा नहीं है, मैं थोड़ा फ्रेश हो लेता हूँ.
इधर घर के बाहर की ओर डाले तो वहाँ पर देख सकते हो, वो देखो भाई लावनी लगा कर बहुत अच्छा वाला वहाँ पर कपल बैठे हैं। और ये नज़ारा बहुत बढ़िया वाला, वहाँ पर वो देखो, वहाँ पर प्लॉटिंग है, वहाँ से लेकर के पूरा वहाँ तक मेन चौक तक, वो देखो वहाँ तक। और ये पूरा लास्ट का घर है, इसलिए ये यहाँ से पूरा जो यहाँ पर खेतीबाड़ी है वहाँ की शुद्ध हवा यहाँ पर आती है मेरे पास तक। ये देखो धीम थोड़े थोड़े बादल भर चुके हैं, ब्लैक हो चुके हैं, बारिश होने की संभावना, हल्की सी धूप आप देख सकते हो नज़ारा आपके सामने। बोली चलो यू वाह बोली, ये है मिस्टर बोली, मिस्टर यश। ये देखो भाई आप इसे जानते हो जे, पहचानते हो जे। ये देखो भाई ये बंदा गैंगस्टर है, गैंगस्टर। ये देखो आप इस बंदे तो जानते होगे। ये देखो भाई कैसा दिखता है, सामने आजा। क्या हाइट है भाई, 2.5 फुट 3 फुट, और ये दिखने में थोड़ा गोरा काला है, और इसकी नाक थोड़ी लंबी है, और इसकी आंखें तो देखो भाई कैसी चील जैसी है, और इसका मुंह तो देखो, और उसके दांत देखो भाई, दांत देखो कैसे है मंकी की तरह। ओ छी ओ, आपको कहीं पर दिखा है क्या, दिखा है कहीं पर? ये देखो ये हमारे गोलू का मोबाइल है, करना आता है। ये देखो लॉक कर दिया और कैंडी क्रश लगा दिया। ये देखो प्ले भी हो गया, और हमारे गोलू का लेवल है 2514। ये देखो अब गोली अब खेल के भी दिखाएगा। ये देखो वाह, कशाची उडी टाकून बसते खांद्यावर. दादाला सांभाळतो की नाही बेटा? हो ना, दादाला सांभाळतो की नाही? वाह बैक कट बस, शाबाश। दरवाजा लाऊंगे दार लाऊंगे। वाह बाय बाय काका, फराळी चिवडा द्या बरं 3 फराळी चिवडा आहे काय? वर्रा पाहुणा आहे का खाली? इथं नका बसरा, बस पण आली तेव्हा खतरा बस से। दूर से देखा जाए तो हमारा गांव ऐसा है, ये देखो चारों ओर बर्फ की उजेड़ यहाँ पर। बाय बाय गोली, गोली बाय बाय। दादी जाओ काय? कोणी मारे गोलूला एकदम शांत झोप लागलेली आहे, कोणी डिस्टर्ब करू नका। गोली उतरत आहे गाडीमध्ये। खरं म्हणजे संध्याकाळचं जेवण जर झालं ना, पोटाला आणि मनाला खूपच शांती भेटते। अशात म्हणलं ना, थंडी जरा जास्तच वाढायली बघ, कारण की का 2-3 दिवस झाले, काल तर पाऊस पडला एकदम खतरनाक, त्यामुळे आधीच पावसाचं वातावरण होत होता, त्यानंतर आता थंडी। बापरे, काय टेन्शन नाही, मला तर टेन्शन नाही, आपण तर स्वेटर घातलाय, हां नो टेन्शन ऑट ऑल। संध्याकाळचं जेवण झालं ना, थोडं वॉक करणं गरजेचं असतं। कॉलनीमध्ये जास्त चलणं होत नाही, म्हणून मी रस्त्याला आलो डायरेक्ट, पाहू शकतो। अख्खा पूर्ण राऊंड मारायचे, ते काय आहे ना, सगळं मिळून अर्धा किलोमीटर तरी होते। संध्याकाळी जेवढं चलन तेवढं डायजेस्ट होण्यासाठी चांगलं राहतं, आणि झोप पण निवांत लागते। और फिरून घरी यायला जरा जास्त वेळ झाला काय किंवा
गेट लावून घेतले. पोर्च मधली लाईट बंद म्हणजे गेट बंद. गोली तू आला गेट ओपन करायला, तुझ्यासाठी यावं लागलं पण. हो का हे गोली कसा झोप. चला आता झोपायचं वेळ झालाय. आता गुड नाईट म्हणतो आणि झोपतो. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.